एकाकी दादांना मदतीचा हात मिळणार? पवारांनी सोडल्यानंतर शिंदे साथ देणार? पुणे मनपा निवडणूक एकत्र लढणार? भाजप विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी सेना हे गणित जमणार? पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना आज ब्रेक लागला. संभाव्य आघाडी होण्याआधीच त्यात बिघाडी झाली आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकाकी पडली. पण आता पुण्यात एकट्या पडलेल्या अजित पवारांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मदतीचा हात मिळण्याची शक्यता आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांच्यात दीर्घ चर्चा झाल्याची माहिती आहे, ज्यामुळं आता अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पुण्यात भाजप शिवसेनेची युती असली तरी जागा वाटप काही अंतिम होत नाहीये. इकडे शरद पवारांनी सन्मानजनक जागा मिळत नसल्यानं अजित पवारांची साथ सोडून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचा हात धरलाय. तर भाजपही शिवसेनेला अपेक्षित जागा देत नसल्यानं शिवसेनेत नाराजी आहे. त्यामुळे काहीशी एकाकी पडलेल्या दोन्ही पक्षांनी आता एकत्र येत आपापल्या मित्रांविरोधात दंड थोपटण्याची तयारी केली आहे. पण याविषयी जेव्हा उदय सामंतांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी मात्र स्पष्टपणे बोलणं टाळल्याचं दिसलं. ही बातमी आपल्याला कुठून मिळाली मला माहिती नाही. पुण्याच्या बाबतीमध्ये देखील सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी असेल, नीलमताई गोरे असतील, विजय बापू असतील, हे आम्ही चंद्रकांत दादांच्या संपर्कामध्ये आहोत. आम्ही स्वतः देवेंद्रजींच्या संपर्कामध्ये आहोत. पिंपरी चिंचवडसाठी आमचे आप्पासाहेब बर्णे हे भाजपाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांबरोबर म्हणजे शंकर जगताप आणि महेश लांडगेंबरोबर चर्चा करतायत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला जे आता कळलेलं आहे कुणीतरी सोडलेली पुडी आहे. सध्या तरी पुण्यातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युतीची केवळ चाचपणी केली जाते. पण जर हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर महाविकास आघाडी आणि काही प्रमाणात भाजप समोरही आव्हान उभं राहणार एवढं नक्की. आता हे आव्हान भाजप कसं पेलतं, महाविकास आघाडीला राष्ट्रवादी सेनेची युती काय दणका देते हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.